नमस्कार. आज आपण सध्या पालकांना मुलाच्या करिअरच्या संदर्भाने खूप चिंता आहे किंवा सतत असा प्रश्न विचारला जातो की अ, मुलांनी कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर केलं पाहिजे किंवा प्रत्येक पालकांना असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे किंवा माझी मुलगी इंजिनियर झाली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजे. म्हणजे हे काही 4-5 क्षेत्र जी आहेत ती तितकीच पालकांना आकर्षित करतात किंवा विद्यार्थ्यांनासुद्धा त्या क्षेत्रामध्ये करिअर करणारे मुलं मुली हे टॉप आहेत किंवा हुशार आहेत किंवा इंटेलिजंट आहेत असं वाटत असतं. पण नेमकं करिअर कुठल्या याच्यामध्ये करावं हा एक विषय जर आपण बघितला तर तसं तर पालकांना नेहमी असा सल्ला किंवा त्यांच्याशी नेहमी असं चर्चा विनिमय होतो की बऱ्याच वेळा पालक असं विचारतात की आमच्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे, तर आत्तापासून आम्ही काय केलं पाहिजे. इंजिनियर करायचं आहे तर किंवा ITIमध्ये चांगल्या सेक्टरमध्ये त्याला जॉब पाहिजे, तो मोठा बिझनेसमॅन झाला पाहिजे. असं काही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पालक आधीच ठरवतात. मग मुलाच्या करिअरची सुरुवात कधीपासून होते तर मला असं वाटतं की मूल जन्माला आल्यापासून जेव्हा ते शाळेत जातं तेव्हापासून त्याच्या करिअरला सुरुवात झालेली असते. कारण मूल कोणतं शिक्षण शिकणार, कोणत्या शाळेत त्याला प्रवेश घ्यायचा हे जन्माल्यानंतरच पालक ठरवत असतात किंवा चर्चा करत असतात. आणि मग पुढं जाऊन त्यांच्या असं लक्षात येतं की त्यांना जे मुलांना बनवायचं आहे तर त्याबद्दल मुलं जास्त म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची प्रगती दिसून येत नाही किंवा त्यांना तसा स्पार्क दिसत नाही की इंजिनियर करायचं आहे पण माझा मुलगा असा म्हणजे करतच नाही अभ्यास, त्याचं मॅथ्सच चांगलं नाही. त्याला डॉक्टर बनवायचं आहे पण इंग्लिशवरती कमांड नाही, त्याला म्हणजे सायन्स जास्त समजत नाही. अशा पालकांचा तक्रारी सूर असतो आणि मग कुठेतरी मुलाचा जो आत्मविश्वास आहे तो कमी होतो. म्हणून मुलाचं करिअर जर घडवायचं असेल तर त्याच्या कलाने किंवा त्याच्या क्षमतेने असं सर्वसाधारण आपण विचार करतो, पण पालकांनीही तसा विचार केला पाहिजे. आता खूप आवाढव्य अपेक्षा मुलांकडनं ठेवू नये किंवा माझं मूल टॉपमोस्टच असलं पाहिजे, वर्गात पहिल्या 3मध्ये आलं पाहिजे. अशी जर अपेक्षा आपण आपल्या मुलाच्या क्षमता न ओळखता, त्याच्या आवडीनिवडी न ओळखता केलं तर थोडंसं मग या ठिकाणी मूल आणि पालक याच्यामध्ये करिअरच्या संदर्भाने संभ्रम निर्माण होऊ शकतो, संघर्ष निर्माण होऊ शकतो. कारण मुलाला वेगळं काहीतरी वाटत असतं, पालकांना वेगळं काहीतरी वाटत असतं. अशा संदर्भाने एक गमतीशीर उदाहरण आहे माझ्याकडे की जे तुम्हाला मला सांगावंसं वाटतं. एक पालक असतात आणि मुलाला जेव्हा ते शाळेत जातं, एक 5वी-6वीला ते मूल गेल्यानंतर त्याचे वडील म्हणत असतात की बघ तुला 5वीमध्ये पहिला नंबर आणायचा आहे किंवा ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे, ह्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुला शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, नाहीतर मी असं काहीतरी करून घेतो, असं त्याला ते धमकी द्यायचे. मग त्या भीतीपोटी तो मुलगा अभ्यास करायचा ओढाताण करून तो कुठल्याही गोष्ट न करता किंवा बाबा माझे असे म्हणालेत किंवा बाबाला माझ्या काहीतरी होऊ नये या विचाराने तो अभ्यास करायचा आणि पुढं असं जाऊन तो 12वी झाला. मग तेव्हाही धमक्या चालूच पालकांच्या. त्याचे बाबा म्हणायचे बघ तो 12वीमध्ये फर्स्ट आला नाही किंवा 12वीमध्ये इतके टक्के घेतले नाही तर मी आत्महत्याच करतो. कुठेतरी ती भीती त्या मुलाच्या मनामध्ये बसलेली असते आणि मग म्हणून तो त्या दडपणाखाली नेहमी वागत असतो आणि मग 12वी होतो चांगलं म्हणजे त्याच्या पद्धतच्या म्हणण्याप्रमाणे तो त्याच्या करिअरमध्ये पण प्रगती करतो, ते करिअर चॉईस करतो. तरी पण त्याच्या बाबाच्या ज्या धमक्या आहेत त्या काही बंद व्हायला तयार नाहीत. तो असंच कर नाहीतर मी आत्महत्या करतो, तो तसंच कर नाहीतर मी जीवाचं काहीतरी करून घेतो. असं सतत टॉर्चर त्याच्या मागे चालूच असतं. आणि एक दिवस त्याचे बाबा म्हणतात की तुला मी ही मुलगी पसंत केली आणि तुला त्याच मुलीशी लग्न करायचं आहे. त्यावेळेस मात्र त्याचा बांध फुटतो आणि तो बाबांना म्हणतो, बाबा मी लहानपणापासून तुमचं हे ऐकत आलो आहे की तू एवढे मार्क घे नाहीतर मी असं करून घेतो, तू असंच कर नाहीतर मी तसं करून घेतो. मला खूप कंटाळा आलेला आहे आणि खरंच आता तुम्ही मेलेलंच बरं, तुम्ही मराच. पण मला मुलगी जी पसंत आहे
जी मुलगी मी पसंत केलेली आहे तिच्याशीच मी लग्न करणार आहे, असं जेव्हा तो ठामपणे सांगतो त्यावेळेस बापाचे डोळे खाडकन उघडतात आणि मग त्यांना त्यांची चूक समजते की बाबा खरंच आपण आपल्या मुलाला इतका त्रास दिला आहे का, की आता माझा मुलगा माझ्याशी बोलायलासुद्धा तयार नाही किंवा कोणतीही सल्लामसलत करायला तयार नाही. मग ह्याला कारणीभूत आपणच कुठेतरी आहोत. म्हणून मुलाचा कल ओळखून, त्याची आवड ओळखून, त्याची क्षमता, सगळ्यात महत्त्वाची त्याची क्षमता, त्याला ते झेपेल का अभ्यास, तो करेल का, ह्याचा जर पालकांनी विचार केला तर मात्र नक्कीच एक दोघांच्या विचाराने, दोघांच्या संगनमताने मुलाचं करिअर खूप छान पद्धतीने घडू शकतो. करिअरचे अनेक वाटा आहेत, अनेक क्षेत्रे आहेत. आपण ते टप्प्याटप्प्याने बघणारच आहोत की आपल्या मुलामधली क्षमता कशी ओळखावी, त्याचे कोणते टेस्ट आहेत, कोणत्या टेस्ट आपण करून घेतल्या पाहिजेत हे आपण बघणारच आहोत. परंतु कुठेतरी आपलं मूल शिकत आहे म्हणजे एक आपलं स्वप्न पूर्ण करणारी ती मशीन नाही, हे पालकांनी थोडंसं लक्षात घेतलंच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग एक पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे की मुलांशी कशा पद्धतीने करिअरच्या संदर्भाने त्याला कन्व्हिन्स करण्याची पद्धत कोणती आहे किंवा आपण ॲज अ पालक म्हणून आपल्यात कोणत्या गोष्टी, कोणत्या सवयी आपल्या असायला पाहिजे म्हणजे आपलं मुलाचं करिअर छान घडेल, तो छान पद्धतीने आपल्या म्हणण्यानुसार का असेना त्याचं करिअर घडेल, ह्याचा जर आपण विचार केला तर थोडंफार मुलाचं करिअर छान घडू शकतं. आता अशा कोणत्या सवयी आहेत की कोणत्या गोष्टी आहेत की आपण मुलाला त्याच्या करिअरच्या संदर्भाने, त्याच्या करिअर निवडीसाठी तयार करू शकतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट की आपल्या मुलाला प्रेरणा दिली पाहिजे आपण, प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याचा उत्साह वाढवला पाहिजे. त्याला स्वतःला की करिअर निवडीची एक जबाबदारी त्याच्या स्वतःवरच आपण टाकली समजा. जसं की आपण असं म्हणतो, नेहमी आपण ऐकलेलं पण आहे किंवा आपल्या वाचण्यात पण आलं आहे की त्या व्यक्तीच्या किंवा त्या मुलाच्या स्वतःला की बाबा तू हे बघ, तुला काय करायचं आहे, तुला काय झेपतं आहे, तुला काय वाटतं, सध्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, समाजाला आता सध्या आपण कोणत्या नवीन गोष्टी देऊ शकतो हे तो विचार कर. तुझ्या अनुषंगाने तू तुझं बेस्ट देण्यासाठी कोणत्या गोष्टी तुला करणं आवश्यक आहे, असं जर आपण मुलांनाच सांगितलं की बाबा नाही तू ठरव तुला काय करायचं आहे, तर ते मुलं काय करतील, आनंदाने त्या सगळ्या गोष्टी करतील आणि ते स्वतः म्हणजे जबाबदारी घेतील करिअरची. दुसरी गोष्ट मुलांचं जे मत आहे, मुलांचे जे विचार आहेत, मूल काय सांगत आहे याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणजे मुलांच्या भावना समजून घ्यायच्या, त्याला काय वाटतं, तो काय ह्या जगाबद्दल काय विचार करतो, स्पर्धेबद्दल काय विचार करतो, तो कसा फेस करेल, ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे करिअर निवडीचं त्याला एकूणच आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला करू दिलं पाहिजे. अशा यश अपयश, हार जीत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतातच, परंतु त्या थोड्याशा त्याला स्वतःला फेस करण्याची संधी आपण दिली पाहिजे. आपलीच मतं न लादता किंवा आपण त्याला टोमणे न मारता, बघ हे त्याने कसं केला, ह्याने कसं केला, असं काहीच न करता फक्त त्याला स्वतःच्या विचाराने त्या सगळ्या गोष्टी करू द्यायचे आहे. त्याच्या आवडीचे जे काही क्षेत्र आहे त्याचा अभ्यास त्याला करायला लावायचा आहे. तुला हे आवडते ना, बघ मग त्याच्यामध्ये कसं, असं त्याच्या स्वतःच्या सगळ्या गोष्टींना प्रेरणा देऊन त्याला स्वतःला पुढं न्यायचं आहे. हे एक बेसिक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मुलाला करिअरच्या अनुषंगाने आपण कसं म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यातून त्याला एक प्रेरणा बनेल किंवा त्याचे स्वतःचे एक विश्व, त्याचं स्वतःचं एक करिअर घडवण्यासाठी तो प्रिपेअर राहील. ह्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न आपण करणार आहे. पुढच्या आपण भागामध्ये, हा पहिला भाग आहे, पुढच्या भागामध्ये कोणत्या टेस्ट आपण केल्या पाहिजे, करिअर निवडीचे काही निकष आहेत, कोणते क्षेत्र आहेत आणि बरंचसं असं काही महत्त्वाच्या प्रेरणादायी गोष्टी आपण बघणार आहोत. तर मुलांचं करिअर कसं निवडावं ह्या संदर्भाने आपण थोडंसं जाणून घेतलं आहोत. यापुढं आणखीन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण लहानपणापासून मुलांमध्ये करिअर कसं निवडावं, कोणतं असलं पाहिजे,
मुलांनी त्याला किती वेळ दिला पाहिजे, पालकांनी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा जो काही विचार आहे आपण टप्प्याटप्प्याने करणारच आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंट करा. तुमचे प्रश्न असतील मुलाच्या संदर्भाने, करिअरच्या संदर्भाने असेल किंवा तुमचे ताणतणाव असतील, तुम्हाला काही अडचणी जीवनामध्ये येत आहेत किंवा एखादी समस्या आहे जी तुम्ही सोडवू शकत नाही, तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तुमचे प्रश्न आणि माझे अनुभव आणि त्या अनुषंगाने काही थेरपीज मी तुम्हाला सांगेन, काही महत्त्वाच्या पद्धती तुम्हाला सांगेन. तर नक्की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून संवाद साधू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मी थांबते. धन्यवाद.